भवाने, नाटक भवाने तुम्हाला मी आमची बकरी आहे म्हटलं, ती पिल्लू पण आमचंच आहे. सरका म्हटलं, सरका तुम्ही, सरका वहिनी, वहिनी सरका तुम्ही, सरका सरका तुम्ही, सरका. बाबा 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 मी काय म्हणतो, काय केला तुम्ही विचार, काय केला काय विचार तुम्ही ना. हाबा आबा म्हटलं तेले जा, तेले भेटा, तेले म्हणा आबा एक तर शिवलाले म्हणा बकरीचं पिल्लू दे म्हणा, नाहीतर बकरी दे म्हणा. आबा नाही तर नाही दिलं का नाही आबा मी डायरेक्ट मारामारी उतरतो म्हटलं, डायरेक्ट भांडणच करतो मी. सांगू राहिलो तुम्हाला, हा असं म्हणा म्हटलं. काय का शिवला असं काऊन करू लागला तू, असं काऊन करू लागला. मी तुला पहिलंच म्हटलं होतं ना, घेतं का म्हटलं बा बकरी, तू म्हणे नाही घेत म्हणे, बिमारीची बकरी आहे म्हणती ना. आता तू काय म्हणून राहिला, असं काऊन करू लागला म्हटलं. त्यानं सोय घेतली ना का, देवलांना सोय घेतली ना. हे मला माहित आहे, सोय घेतली मान्य आहे मले, पण हा मला माहिती आहे, सगळंच माहिती आहे. पण आता मला म्हटलं बकरी पाहिजे ना, तर पिल्लू द्या मले. मी काय म्हणतो पहिले गोष्ट आहे का माहिती पहिले. अरे बा माहित आहे म्हटलं तुम्ही कसे आहेत ते, मला माहित आहे म्हटलं. मला काय सांगू राहिले तुम्ही, येऊन जाऊन म्हटलं लायना पोराला द्या तुम्ही, लायना पोराले. हे मोठ्या पोराला तुम्ही काही देत नाही म्हटलं, आम्हाला काही देतच नाही तुम्ही. येऊन जाऊन त्या देव लागले, येऊन जाऊन त्या देव लागले. साहेब बाबा काय त्यानं सोय घेतली ना बकरीची, सुनबाई त्यानं सोय घेतली ना, म्हणून ती जिवंत आहे म्हटलं बकरी. म्या म्हटलं होतं ना शिवलाले पण म्हटलं होतं, शिवलाल म्हटलं तू घेतं का म्हटलं, शिवलाल नाही म्हणे. आता काय म्हणून राहील ते, आता काय म्हणून राहील ते, आता फक्त एक तर बकरी द्या नाहीतर पिल्लू द्या, दोन बिगी एक द्या म्हटलं. करा बा तुमचं म्हणजे समजत नाही बा तुम्ही. सुनबाई ऐकत जण जरासं, कसं काय म्हणतात बरं त्याला, त्यानं मेहनत घेतली, त्यानं सोय घेतली त्या बकरीची. सांगू नका म्हटलं सासरे बा, आम्हाला माहित आहे म्हटलं कोण कसं आहे ते. मतलबी दुनिया म्हटलं मतलबी, हा कोण नाही कोणाचं बाबा, कोण नाही कोणाचं. तुम्हाला काय सांगू राहिलो मी, हबा मा गोष्ट आहे का पहिले, माझी गोष्ट आहे का पहिले तुम्ही. हबा एक तर हबा तुम्ही जा नाहीतर मी जातो म्हटलं, पण मी गेलो का नाही भांडणच करतो मी. हबा मी मारामारी करतो डायरेक्ट. तुम्ही त्याला बोला, त्याला म्हणा असं असं आहे म्हणा, शिवलाला असं असं म्हणून राहिला म्हणा, जाता कसं तुम्ही. तोंडांजवळ बाबा त्याला म्हणाले, ते म्हटलं तुम्ही घे म्हटलं बा बकरी, 1 रुपया देऊ नको म्हटलं बा, फक्त सोय कर म्हटलं बकरीची. आता तू म्हणून राहिला एक तर बकरी द्या ना तर पिल्लू द्या, काऊन रे शिवलाला असं काऊन करू राहिला तू. असं म्हणजे अरे म्हणणं काय तुमचं, काय येऊन जाऊन म्हटलं देवलाला देता का म्हटलं, येऊन जाऊन म्हटलं तुमच्या पोराला देता का म्हटलं. अरे मी कोण आहे मग तुमचा, मी पण तुमचं पोरगच आहे ना, मला द्यायला का तुम्हाला. नाही 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 मला देतच नाही तुम्ही. येऊन जाऊन त्या देवला, येऊन जाऊन त्या देवला. बा तुम्हाला सांगतो म्हटलं, त्या बकरी म्हटलं मला हिस्सा पाहिजे म्हटलं, एक तर मी ती बकरी घेतो म्हटलं, नाही तर ते पिल्लू घेतो म्हटलं. सांगा कोणते घेऊ त्यातलं. करा बे शिवलाला बे, तेव्हा भाऊ सांगला का ते, तेव्हा भाऊ आहे म्हटलं ते, काय का तू असा करू राहिला. नाही म्हटलं ते बोलायचे भाग असता फक्त, दुसरं काहीच नाही. हबा कोण नाही कोणाचं, कोण नाही कोणाचं म्हटलं. मग काय हबा एक तर तुम्ही जा नाही तर मी जातो म्हटलं. मी जाऊ का, जाऊ का मी, जाऊ का मी. मी जातो म्हटलं आणि त्याला म्हणतो बा एक तर शिवलाले बकरी दे म्हणतो, नाही तर पिल्लू दे म्हणतो. हो सांगतो मी त्याला म्हणतो. तेच म्हणा म्हटलं, जा कल्पना जा बाबाला चहा कर एकदा. सासरे बा थांबा, चहा आणते म्हटलं, थांबा थांबा थांबा. बरं सुनबाई किती भारी आहे बाबा. आता लोक म्हटलं पाणी नाही विचारलं, पण आता म्हणते चहा आणतो म्हणते. बापा रे लेस भारी आहे बाबा, लेस भारी आहे. तुम्ही म्हटलं एवढं काम करा म्हटलं, तुम्ही हबा आता चहा प्या आणि हबा देवलाले भेटा आणि त्याला म्हणा हबा एक तर पिल्लू द्या म्हणा नाहीतर बकरी द्या म्हणा, असं म्हणा त्यांना. बरोबर म्हणतो ना, असं म्हणतो, असंच म्हणतो. अरे बाबा तुमच्याच घरी येतो तू म्हटलं, मी तुमच्याच घरी येतो तू म्हटलं, काहीतरी सांगायचं होतं. पण तुझ्याच घरी येत होतो ना, मी तुझ्याच घरी येत होतो म्हटलं, तुझ्याच घरी येत होतो. मला पण सांगायचं आहे ते, तुम्ही मला बकरी नाही दिली का बकरी, ती बिमार बकरी, ती बकरीची मी सोय घेतली म्हणून ती बकरी मला टणटण झाली आणि तिने एक पिल्लू पण दिलं म्हटलं. बाबा सांगाल का परत नाही, मग काय टणटण झाली बकरी ती. माहिती आहे ना मला, माहिती आहे मला, हो माहिती आहे ना मला. माहिती आहे का तुम्हाला. अरे बापरे माहिती वाटते नाही का, तेच म्हटलं झाली म्हटलं चांगली बकरी ती. त्याच बद्दल सांगायचं होतं म्हटलं. ते शिवलाल म्हणे मले एकटा हबा म्हणे देवलाल जवळ जाय म्हणे, आणि त्याला विचार म्हणे एक तर बकरी दे म्हणे नाहीतर पिल्लू दे म्हणे, दोन्हीपैकी एक दे म्हणे. काय 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 म्हटलं तुम्ही, काय म्हटलं तुम्ही ना. ओ बाबा मी सोय घेतली ना बकरीची ना, सोय घेतली म्हणले माहिती आहे, पण ते म्हणले म्हणून राहिलं हबा एक तर बकरी दे म्हणे नाहीतर पिल्लू दे म्हणे, नाहीतर तुम्ही ना कायला द्यायची होती म्हणे बकरी, एक तर हबा दोघाला द्या म्हणे नाहीतर देऊच नका म्हणे, असं म्हणे ती मले. काय 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 म्हणता का बाबा, मी सोय घेतली ना बकरीची म्हणून ती जिवंत म्हटलं बकरी आहे, तुम्ही अशी काम करू राहिले. कुठं काय करू राहिलं बाबा, हबा ते शिवलाल म्हणून राहिला मला, धमकी देऊ राहिला ते, मी मारील म्हणे हबा म्हणे, मी भांडणं करील म्हणे नाहीतर मारील म्हणे. मग काय तर हबा तू एक काम कर, देऊन टाक म्हटलं तरी पिल्लू, पिल्लू देऊन टाक. काय विषय काय चालू आहे म्हटलं, काय समजलं नाही मला, काय विषय काय चालू आहे. शांताराम काय झालं सांगा ते म्या देवलाले बकरी दिली, ती बिमार बकरी होती, देऊन टाकली तिले, दिली बा त्यानं सोय घेतली, बकरी झाली टणटण आणि ती पिल्लू झालं टणटण, आणि ते माहीत पडलं शिवलालले. शिवलाल म्हणते एक तर पिल्लू दे म्हणे नाहीतर आपण बकरी द्या म्हणे, मला दोन्हीपैकी द्या म्हणे, काही ना काही हिस्सा पडते म्हणे माया, हो असं म्हणे बोलते. आता
काय म्हणजे अरे देवलांना सोय घेतली ना हो, देवलांना सोय घेतली ना, ती काही असो ना तिकडे, पण देवलांना सोय घेतली म्हणून ती बकरी जिवंत आहे. हे कसं काय शिवलाल म्हणून राहिला? कानं भरले म्हटलं त्याचे, कोणतरी कानं भरले. मग काय तर कोणतरी वरे चाललं, देवलाल वरे चालला, तेव्हा भाऊ वरे चालला, असं काही ना काही कानं भरले त्यानं. मग काय तर मग म्हणेन ती मला हबा म्हटलं मी सांगू राहिलो म्हटलं, हबा मी बकरी देत नाही म्हटलं, पिलू देत नाही म्हटलं, सोय घेतली मी हबा मला काही सांगू नका म्हटलं, मी त्या शिवलाला काही एक हबा काही देत नाही मी, त्या बकरीचं केस देत नाही मी. अरे बाबा जाऊ दे ना तिकडे, देऊन टाकणं बकरीच पिल्लू. येरी माई बकरी होती ती, माईच बकरी होती ना. बाबा मान्य आहे मला, तुमची बकरी आहे ती, मी फुकट घेतली, मी 1 रुपया तुम्हाला दिला नाही, पण ती बकरी म्हटलं बिमारीची होती ना, मी तिची सोय घेतली ना बकरीची, म्हणून टंटा नाही म्हटलं ती. माय बिन म्हटलं दोघं जण तुम्ही असे निघाले. बाबा जाऊ दे ना तिकडे, देऊन टाकणं ते माहित नाही तुला कसं आहे ते, निरा भांडणच करते ते. मग काय तर मारामारी करते निरा ते. चांगलं वाटते का ते दांगोळ? चांगलं वाटते का म्हटलं गावात नाही दांगोळ करणं? कसं काय करा बाबा, तुमचं समजत नाही बा मला. म्हटलं हा मी म्हटलं मेहनत घेतली ना, त्या बकरी सोय घेतली म्हटलं, दवाखान्यात नेऊन मॅड झालो मी, 4 खेप तिले दवाखान्यात नेलं बकरीले. मग काय तर आता ती टणटण झाली म्हटलं, सगळेजण आले म्हटलं आता मागायला, जमत नाही बाबा. हा सोय घेतली ना बकरीची म्या. ना माहिती आहे मले, पण काय करतं आता ते, भांडणच करते म्हटलं, निरा दांगोळच करते गावात नाही. मग काय तर काय सांगा तुले? करू द्या मी काय भेटू का म्हटलं भांडणं करायला? करू द्या म्हटलं, पाय तुम्ही कोण आहे ते, मी पाहतो ना आता. ते तुमचा भाऊ बाबा लय भारी आहे बाबा तुमचा भाऊ, काय सांगा तुम्हाला. मग काय कुठं फुकट भेटते का नाही सगळं माहिती तुमच्या भावाले. जिथं फुकट भेटते का नाही तिकडे चालला तुमचा भाऊ. लय भारी आहे तुमचा भाऊ बाबा. मग काय तर येरी काय तर मा भावार म्हटलं मग बापाचा सपोर्ट आहे म्हणून ते वर चालला ते. मग काय तर आपण बसलो इकडे थांबलं, मा बापा आहे का नाही लय भारी आहे, मा बापाच त्याला सपोर्ट करते. बा म्हटलं मला नाही वाटत म्हटलं ते आपले सासरे भाऊ सांगितलं म्हणून. म्हटलं आता तुम्ही एक काम करा, देवलालच्या घरी जा, ते बारकं पिल्लू आणा म्हटलं, भांडणं करून आणा का काही करा, आणा म्हटलं आपल्या घरी. मला तसं वाटवलं, मा बाबा सांगत नाही तर मग काय तर सांगत नाही मग बाबा. बरोबर आहे तुझं नाही का, मी जातो त्या घरी, करतो मी बरोबर धिंगाणा. हो जातो. तुम्ही काय करायचं करा, ते बोला त्या देवलालले करा तुम्ही. बाई म्हटलं घरी लक्ष देतो, मी ते हे आणतो म्हटलं पाण्याची खेप आणतो, घरी लक्ष देतो. बरं देतो ना लक्ष, देतो. लवकर आहे फक्त लवकर आहे, 2 मिनिटात आली म्हटलं. आणि जगणं घरी आला का नाही तर जगण्याला म्हटलं वाढून देतो. बर. आणि ते पोळ्याचं कुठे, पोळ्याचं ते मला माहित नाही, काय देऊ मग त्याला ते. त्याच्या वटर आहे म्हटलं, ते दोडी आहे त्याची पोळ्यात म्हटलं, जगणे आलं की देतो म्हटलं त्याला वाढून. बर जाय मग तू, देतो मी जगन दादाले, हो देतो वाढून मी. हो जाय तू, पण लवकर आहे तू, लवकर आहे. टाइमच लागत नाही मला, 2 मिनिटं फक्त. आली गेली. हो बाबा कुठे गेले? बाबा कुठे गेले? बाबा गेले ना आबाजीला सांगाले, ते आपली बकरी चांगली झाली का ते सांगायसाठी गेले म्हटलं बाबा. मग काय माहित नाही तुले? हो का? बर देतो मग जगन दादाले मी वाढून देतो. बाई मग गुणाची लेख बाप्पा, सगळं काम माहिती बाप्पा. हो बर देतो मग. हो अरे बाप, इथं आहे का नाही? होय तो बाप कुठे गेला? बाबा का? बाबा आबाजीच्या घरी गेले. हा आण ते पिल्लू आण म्हटलं, तुमच्या घरी पिल्लू? आमचंच आहे ना, आमचं पिल्लू आहे ना हे, मग का तुमचं आहे का? भावापेक्षा ही भारी आहे बाबा. पिल्लू आण म्हटलं, पिल्लू इकडे, पिल्लू आण. बाबाला सांगतो मी, बाबाला सांगतो मी बाबाला. सांग ना माझे, कोणाला सांगते ते, पाहिजे पिल्लू आण. आमचं पिल्लू आहे ते, सोडा त्याला. काय पिल्लू आहे? तुझ्या बापाने घेतली विकत? कोण दिली ते? कोण दिली बकरीची? बकरी कोण दिली? आबाजीनं दिली बकरी, आबाजीने दिली बकरी. आबाजीची बकरी मग ती ते आबाजीनं आम्हाला दिली ना. पण मी कोण आहे मग? मी कोण आहे म्हटलं? आबाजीचा कोण आहे मी? आबाजीचं पोरगा. हो का? नाही मी तुझ्या आबाजीचा पोरगा, आणि तुझा बाप पण तुझ्या आबाजीचा पोरगा आहे. आपा हे बकरीचं पिल्लू माय आहे, ती बकरी तुमची आहे म्हटलं. बापाला सांग, जा बापाला सांगतोय, बापाला म्हणा बकरीचं पिल्लू नेलं म्हणा, जा सांगतो ये म्हणा माझ्या घरी. बाई काय झालं? पिल्लू कुठे? ते शिवलाल काकानं पिल्लू नेलं. काय म्हटलं बाबा तो? कोण नेलं पिल्लू? शिवलाल काका म्हणे पिल्लू नेतो म्हणे, आमचं पिल्लू आहे म्हणे, देत म्हटलं. बाबा काय करा बाबा या माणसाचं, काय कसं काय कधी आली ते? मग आलते आताच गेले ते. जराशी लवकर आलीस ती काय नाही, दिसले पण असते तुले. काय करू बाबा या भाऊजीचं, काय सांगा समजत नाही मला. बर हो बाबाला फोन ला फोन. बर हा लावतो. काय म्हटलं शिवलाल, म्हटलं सांगू राहिलं म्हटलं तुले, कशाला नेलं म्हटलं पिल्लू? कशाला नेलं म्हटलं पिल्लू तो?
काल नेलं म्हणजे अरे काय ओ बाबा तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलं ना मी देवलाल म्हणते सोय घेतली म्हणते माझ्या बकरीची. आता टन झाली म्हणे बकरी. आता आले म्हणे भीक मागाले. पहिले काऊन नाही घेता येत म्हणे मग बिमारी बकरी. मी सोय घेतली म्हणे बकरीची. कोणा म्हटलं भीक मागायच्या का रे? कोणा म्हटलं आबा म्हटलं ते बकरीचे पिल्लू दे ना मला बकरी दे म्हटलं. काय म्हणून राहिलं तुला मी म्हटलं आबा शिवलाल म्हटलं सांगू राहिलो तुला मी. आबा म्हटलं सोय घेतली म्हटलं माझ्या बकरीची सांगू राहिलो तुले. आयता भेटत नागोबाला का काय एकच घेतली का म्हटलं? एकच घेतली का? अरे मा बाबाने दिली ना तुले. मा बाबाने दिली म्हटलं तुले. दिली पण मी सोय घेतली म्हटलं बकरीची. बाबा तुम्ही म्हटलं फुकट खावा म्हटलं फुकट खाऊ. हा कसं काय कुठं फुकट भेटते. चालले तुम्ही तिकडे. ए नाटक भावाने चुपचाप बस म्हटलं. सांगू राहिली म्हटलं आम्ही सोय घेतली म्हटलं त्या बकरीची. आले म्हटलं भीक मागायला तुम्ही. कोणाला म्हटलं ए बुजाणे ए भावाने कोणा म्हटलं का बाबाला बोललो का आई बाबाला सांगतो आमची बकरी होती आणि आमचा बिल्ला म्हटला. काय लावलं बकरीसाठी भांडणं रे? बंद करा ते बकरी. म्हणजे कसं मा पण हकाय ना म्हटलं. मा बाप्पाने तेल दिलं का नाही फुकट. मला पण कोण नाही देत मा बाप कोण नाही देत म्हटलं मला. मी तुला म्हटलं होतं ना बा. मी तुला म्हटलं होतं तू नाहीच म्हणेन मले घेत नाही म्हणे बकरी. आता म्हणून पाहिजे तू असा काऊन करू राहिला? तू काऊन फिरला नाही ना तुम्ही येऊन जाऊन म्हटलं कधी पण मा भावाला देता तुम्ही. या मा पोराला विचारत नाही तुम्ही का रे भूषण जेवला का? भूषण कुठे आहे तू? काय करू राहिला? हा जगण्या इकडे जगण्या हा हे असं काऊन भेदभाव करू तुम्ही? लग्न लहान आहे ते लाल करतो मी त्याचा. भूषण किती मोठा आहे? हे बकरीचं नाही ना. बकरीचं काहीच नाही ना. पण येऊन जाऊन तुम्ही इकडेच लक्ष देता म्हटलं. सपोर्ट पुरा तुमचा इकडेच आहे म्हटलं. आम्हाला काही सपोर्ट नाही तुमचा. जमलं बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. मग काय बरोबर आहे म्हटलं. देवला आम्हाला काय सांगू नको म्हटलं. मी तुला काय म्हणून राहिला एक तर मला बकरी दे ना पिल्लू दे म्हटलं. वाटल्यास म्हटलं पिल्लू देशील 2-3 महिने ठेव म्हटलं त्या बकरी जवळ पिल्लू. पण 2-3 महिन्यानं म्हटलं पिल्लू मागवलं होतं. काय म्हणून राहिलं तुम्ही? म्हटलं मी काही देत नाही म्हटलं. काही देत नाही मी. सोय घेतलं म्हटलं माझ्या बकरीची. सांगू राहिलो तुला मी. माय भीन बस रे मोकळ्यान बस म्हटलं. मोकळ्यान बस म्हटलं. भाऊजी काय माराल तुम्ही? काय माराल म्हटलं? नाटक भवानी बोल नको म्हटलं. सांगू राहिले तुले बोल नको. कायले भांडणं करू राहिले बाबा? कायले भांडणं करू राहिले तुम्ही? गाव कशाला दांगोळे करू राहिले? भांडणं करू नका. शिवलाल भांडणं नको करू. नाही आपल्याला ते सांगा म्हटलं पहिले. हे ले बोला म्हटलं. शिल्लक बोलाल म्हटले. त्याला काय मजा वाटवलं का? काय म्हणतो भाऊजी लाभ म्हटलं. हात न लाव म्हटलं मला. हात न लाव बाई. नाटक भवाने तुम्हाला मी आमची बकरी आहे म्हटलं. ती पिल्लू पण आमचंच आहे. सरका म्हटलं. सरका तुम्ही वहिनी सरका. मी काय म्हणतो बिल फालतू म्हटलं तमाशे करून घेऊ नका म्हटलं. सरक्यानं म्हटलं पिल्लू द्या नाहीतर बकरी द्या म्हटलं. एवढं काही होतच नाही एवढं. मारामारी होतच नाही एवढं. शिवलाल काय लावलं बे हे बकरीसाठी भांडण लगा? शोभते का तुले? शोभते का म्हटले? भांडणाचं कारण म्हटलं फक्त मा बाप आहे म्हटलं. मा बाप म्हटलं येऊन जाऊन तेलेच देते म्हटलं. येऊन जाऊन तेलेच देते. बाबा तुला म्हटलं होतं ना म्या घे म्हटलं तू बकरी. तू नाही म्हणे. बकरी घेत नाही म्हणे. मी बिमार आहे म्हणे बकरी. असं तसं मी घेत नाही म्हणे. भावाला देऊन टाक म्हणे. आता बकरी टन झाली. तू म्हणून राहिला बकरी दे ना पिल्लू दे. हे तू असं काऊन करू राहिला? तू काऊन फिरू राहिला? हो समजलं मला समजलं म्हटलं. कसं करता म्हटलं. म्हटलं अय देवलाल लक्ष ठेव बारीक गांड्या. चुपचाप बस ना. जीव केवढा कोणाला बोलवलं ते पाहिजे पहिले तू. चालला हो तिकडे. बाबा हात लावा. गोडा माय भीन जाय रे तिकडे जाणं तिकडे. कसं करतं मग सांग. कसं करतं? काय लात मारली का फोडात सरका तुम्ही लामा. वहिनी थांबा तुम्ही बोल नका म्हटलं. थांबा. कसं करता मग देवलाल कसं करतं म्हटलं? बकरी घेऊ का म्हटलं का पिल्लू घेऊ बारक? कोणताच नाही पाहिजे. कोणताच घेऊ नको. हात न लाव म्हटलं बकरीला. सोय घेतली मी बकरीची. कसं ऐकत नाही लावलं रे बाबा हे? काय लावलं रे? शिवलाल गोष्ट ना. इकडे अलीकडे ना. मी तुला सांगतो ना अलीकडे. काय सांगतो तू शांताराम? काय सांगतो काय तू? अलीकडे तू सांगाच म्हटलं. एक मोठं गोष्ट आहे म्हटलं. सांगाच ये. बरोबर थांबायचं. काय लावलं का भांडणे हे? शोभते का म्हटलं? सांग ना तू मला. येऊन जाऊन मा बाप म्हटलं त्या देवलाला देते म्हटलं. येऊन जाऊन त्या देवलाला देते म्हटलं. म्हणून मी भांडणं करू आलो. एकदा मा बापाला पण कडका असला पाहिजे बसला पाहिजे आणि मा भावाला कडका बसला पाहिजे. बरोबर घ्यायला गेली नाही का? अबे हो बरोबर आहे तुझं म्हणणं. मला माहिती आहे त्या बापाची गलती घेत नाही. तर बापाला फुकट नव्हती द्यायला पाहिजे बकरी. मला सगळं माहिती आहे. पण हे भांडणं घेणं सोबत नाही तुले. काय आलं का?
शोभत नाही म्हणजे अबे शोभत कसं नाही म्हणजे शोभा गिबाच काय येत नाही मला माझ्या हिस्सा पाहिजे म्हटलं बकरीसाठी आबा काही पण हा बा पिल्लू दे म्हणा नाही तर बकरी दे म्हणा याच्यात काय आहे बरोबर आहे तुझं पण हा बा कसं गोष्ट आहे जरासं हा हे शोभत नाही तुले काय लगा हे बकरीसाठी भांडण लावला तू लगा पुरा गावाला करता माणूस आहे लगा मग काय ते एरी काय तू पुरा गावाला करता माणूस आहे ना करता माणूस म्हणजे कसं काय तू ब्रँड माणूस आहे ना बाबा तुला शोभते का हे बकरीसाठी भांडण लागा तू बकऱ्या राखतं का बकऱ्या राखतं का तू सांग म्हणून पहिलं तू बकऱ्या राखतं का नाही बकऱ्या नाही राखत मी बकऱ्या राखत नाही मग बकऱ्यासाठी काऊन भांडण करू तू एका बकरीसाठी भांडण करू लागा तू शिवलाल अबे तू लगा ब्रँड माणूस आहे का हा ब्रँड माणूस आहे तू अबे त्या दिवशी म्हटलं माझ्या मित्राचा फोन आला मला माझा मित्र म्हणे तुमच्या गावातनी शिवलाल टोय गोटे काय म्हणे मी म्हटलं हो म्हटलं काय माणूस आहे म्हणे राजा ते काय ब्रँड माणूस आहे म्हणते हो का असं म्हणे का ते काय तर असं म्हणे ती मला ब्रँड माणूस आहे म्हणे मग काय तर अबा आता त्याला समजा माहीत पडलं ती एका बकरीसाठी लगा शिवलाल टोय गोटे भांडणं करू आला काय राहते बी इज्जत तू काय राहते काय तू इज्जत तू लगा ब्रँड माणूस लगा घुसरू बुसरू करू राहिले काय रे शांताराम काय हो काही नाही थांबा मग कसं घडतं अबे तू ब्रँड माणूस आहे ना तुला काय शोभते का बे हे भांडणं करायला काय लगा एक बकरी 2 बकरी एका पिल्लासाठी लगा 400-500 रोज पिल्लू नाही लगा आणि लगा तू इज्जत करू आला म्हटलं हाताने इज्जत वाया घरू आला लगा म्हणणं बरोबर आहे लगा नाही का म्हणजे मी कसा ब्रँड माणूस आहे कसं हो बरोबर आहे तुझे पण मग काय तर ब्रँड माणूस आहे तू पुरा गावागावामध्ये म्हटलं तू चर्चा चालू आहे लगा मग काय तर आजूले बाजूली मग काय तर शिवलाल टोयगोडे सारा माणूस नाही बाबा ब्रँड म्हणजे ब्रँड आहे डायरेक्ट तोंडावर बोलणारा माणूस आहे मग काय तर तू लगा एका पिल्लासाठी भांडणं करू आला लगा काय लगा इज्जत कशाला तू हे करू आला म्हणणं बरोबर आहे नाही का काय आपल्याला ते नांदस आहे बकरी गेली जा आपण कधी राखत नसतो बकरी बरोबर आहे ते म्हणणं पण मी कसा बरोबर आहे ते म्हणणं बरोबर आहे ब्रँड माणूस आहे मग काय तर तू शिवलाल टोयगोटे आहे ना बाबा अबे लोक म्हटलं तुझ्या कॉप्या करतात ना तुझे ड्रेस तुझे केस तुझे बोलण्याचं ते जे वाक्य सगळ्या कॉप्या करतात म्हटलं मग काय तर तू ब्रँड माणूस आहे ना मी ब्रँड माणूस आहे बरोबर आहे हो ब्रँड आहे ब्रँड मग काय तर तू देवलाले मन घे म्हणा पिल्लू घे म्हणा आणि ते बकरी घे म्हणा तू हो ना तेच म्हटलं बरोबर हो थांब देवलाल घे म्हटलं बकरी घे ते पिल्लू घे मला नाही पाहिजे म्हटलं ते सांगू राहिलं तुले काय बोलाल तुम्ही म्हणून राहिलो म्हणजे तू मुकी बस म्हटलं मी काय म्हणतो देवलाल पिल्लू घे ते बकरी घे म्हटलं चाल घरी चाल काय केलं बाबा शांतारामनं जादूला ना काय केलं बाबा शांतारामनं काय केलं मी जे सत्य ते सांगितलं बाबा 2 मिनिटात म्हटलं माणूस बदलला ना नाही शांतारामची गलती नाही शांताराम जे सांगितलं का ते खरोखर आहे नाही का आपण ब्रँड माणूस आणि हे काय हे बसलं बकरीसाठी भांडण एका बकरीसाठी भांडण आपण ब्रँड माणूस आहे बा जमलो नाही का शांताराम आहे म्हणून जमलो बा शांताराम म्हणजे एक चाणक्यच आहे हो बरोबर आहे बसत गेलं हो जमलं हो बरोबर आहे का शिवलाल म्हणजे ब्रँड माणूस आहे हा ते राव दे म्हटलं बकरी नाही पाहिजे म्हटलं ते पिल्लू नाही पाहिजे म्हटलं चाल बा घरी चाल चाल जगण्या ते बकरी घे तू ते पिल्लू घे म्हटलं ते सांगू राहिलो तुले तर भांडं लावून दिलं त्यांनी आय मीन काय शिवलाल म्हटलं का काय शिवलाल का हे दुसऱ्या लोकांचं ऐकतील का हटलं का घरी चाल म्हटलं घरी चाल जमलं काम नाही का जाय शिवलाल घरी जाय काय जाय